श्रोते हो नमस्कार. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना या पदावर विराजमान होऊन आता 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं त्यांच्या या एका तपाच्या सत्ताकाळात देशातल्या शासकीय, प्रशासकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सुविधा, ऊर्जा, महिला सक्षमीकरण, विज्ञान तंत्रज्ञान, अंतराळ, अणु कार्यक्रम, शेती आणि शेतकरी, परराष्ट्र संबंध अशा सर्वच क्षेत्रात कोणते बदल झाले, प्रगतीचा वेग कसा राहिला, एकंदरीतच या 12 वर्षात देशाची वाटचाल नेमकी कशी झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो. नमस्कार. आता सुरुवातीलाच मी ज्यांचा उल्लेख केला ते सगळेच विषय आता सुटे राहिलेले नाहीत, एकमेकात गुंतलेले आहेत. पण आपल्या वेळेच्या मर्यादेत सगळ्यांचा एकत्र विचार करणं शक्य होणार नाही, त्यामुळे आपण एकेका मुद्द्यावर बोलू. सर्वात आधी आपण आर्थिक क्षेत्रात या 12 वर्षात काय झालं ते बघूया. कारण आता आपण जगातली सगळ्यात मोठी 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून लवकरच 3ऱ्या क्रमांकावर पोचू, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था व्हायचं आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आपण 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत म्हणजे नक्की काय, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था कशी होणार आहे, त्या दृष्टीनं कोणती पावलं सरकारनं उचलली, प्रगती कशी आहे, ते सविस्तर जाणून घ्यायला आपल्या श्रोत्यांना आवडेल. निश्चितच हे आर्थिक जे सगळे आकडे असतात त्याचा एक प्रत्यक्ष संबंध जनतेच्या राहणीमान उंचावण्यासाठी आणि ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो त्याच्याशी असतो. आपण एक मागील काही वर्षांमध्ये ऐकतो आणि मोदी सातत्याने उल्लेख करतात की आपण 4थ्या नंबरचं अर्थव्यवस्था झालेलो आहे आणि 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यामध्ये ती अर्थातच मोठी झेप राहील. कारण आपल्यासमोर अमेरिका, चायना आणि जर्मनीसारखे देश आहेत, जपानसुद्धा सध्या आपल्या याच्यामध्ये आहे. त्याचा एक डायरेक्ट संबंध हा होईल की आपलं इव्हन 4थ्या क्रमांकावर येण्यामध्ये सुद्धा आपल्याकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलतो. विविध आंतरराष्ट्रीय जे प्लॅटफॉर्म्स असतात, फोरम असतात, संघटना असतात, तिथे भारताचा आवाज आणखी सक्षम होतो, आणखी सुदृढ होतो. भारताचं मत आणि भारताचा प्रभाव हा विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये वाढलेला आहे याची एक ॲक्नॉलेजमेंट जगामध्ये वाढते. कारण अमेरिका म्हणा, चायना म्हणा, जपान म्हणा, जर्मनी म्हणा, पण आता आपण बहुवंशी जर जगाकडे पाहिलं तर अमेरिका आणि चायना यांनी जगाच्या राजकारणामध्ये, जगाच्या सगळ्या विषयांमध्ये इतका मोठा प्रभाव कसा का गाठलेला आहे, त्यांनी तो त्यांच्या अर्थकारणावर गाठलेला आहे, त्यांच्या अर्थव्यवस्थेवर गाठलेला आहे. त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी आणि त्या अवस्थेला भारत गेल्यानंतर भारतीयांचं जे राहणीमान सुधारेल, तुमची अर्थव्यवस्था जर चांगली असेल तर तुमच्याकडे FDI वाढतो, तुमच्याकडे गुंतवणूक वाढते, तुमची अर्थव्यवस्था ही चांगल्या स्वरूपाची आहे, हेल्दी आहे असा एक मॅसेज इन्व्हेस्टर्सला जातो. त्याच्यानंतर भारतामधले इन्फ्लोज वाढतील आणि मागील 10-12 वर्षांमध्ये वाढलेले आहेत. बरेचसे रिफॉर्म्स सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये केलेले आहे. GSTनी त्याची सुरुवात झाली आणि टीकेनंतर आणि बऱ्याच याच्यानंतर मागील वर्षभरामध्ये GSTमध्ये आणखी सुधारणा करण्यात आली. बऱ्याचशा वस्तूंवरचा GST रद्द ते कमी अशा दोन्ही त्यांनी त्याच्यामध्ये पावलं उचलली. बरेचसे जुने कायदे जे आहेत ते म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये आणि हे FDI येण्यासाठी याची मदत झाली की कॉर्पोरेट कायदे बरेचसे होते, त्याच्यामध्ये क्रिमिनलाइज करणारे जे कायदे होते ते आपण डिक्रिमिनलाइज करण्याला मदत केली. बरेचसे कॉम्प्लायन्सेस असतात ते आपण डिक्रिमिनलाइज केले. त्याच्यामुळे FDI इन्फ्लो वाढायला प्रचंड मदत झाली. जवळजवळ 80 जागांची आपण झेप घेतली इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आणि ही दशकभरामध्ये झालेली अचीवमेंट आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडतो आणि जेव्हा मग तुमची अर्थव्यवस्था वाढते आहे त्याचा अर्थ हा आहे की जे आपण विकसित भारताचं स्वप्न बघतो आहे तिथे जाण्यासाठी विकसित भारतामध्ये काय राहील, म्हणजे तुमची अर्थव्यवस्था मोठी असली त्याचा परिणाम काय होईल. त्याचा अर्थ हा की आपण इतक्या लोकांना रोजगार देऊ शकू. आपल्या देशाचा जर स्केल पाहिला तर आपली तुलना चायनाशी जी केली जाते त्यात काहीच अयोग्य किंवा गैर लागू नाही आहे. कारण आपला स्केल, आपली पॉप्युलेशन ती आहे, पण एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला रोजगार देण्यासाठी तो इकॉनॉमीचा साईज महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याचा डायरेक्ट संबंध राहणीमानाशी आहे. 4थी अर्थव्यवस्था म्हणजे आता आपल्या इकॉनॉमीचं साईज, अर्थव्यवस्थेचा आकारमान किती आहे नेमकं आता आपला, आणि आपण 3ऱ्यावर जाण्यासाठी किती आपल्याला वाढवावं लागणार आहे. याच्यामध्ये आपण जर आकडेवारीकडे पाहिलं तर जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा आपण 2 ट्रिलियनपेक्षा थोडं वरती आपल्या इकॉनॉमीचा साईज होता, $2 ट्रिलियन. आता 2026 मध्ये अपेक्षा अशी आहे की $4.15 ट्रिलियन आपली इकॉनॉमी होईल.
चौथ्या क्रमांकाच्या होण्यासाठी आपल्याला $5 ट्रिलियन पलीकडे जावं लागेल आणि तिकडे तसा आपला प्रवास आहे, कारण आपण 6.5 ते 7% आपण वाढतो आहे. आणि हे मागील 20 वर्षांचं पाहिलं, इव्हन मोदींच्या आधी पाहिलं तर आपली एक 7%, म्हणजे एका दशकामध्ये तर आपण एक 5 वर्षामध्ये आपण 7च्या पण सुद्धा पलीकडे आणि कॉन्सिस्टंटली गेलो होतो. पण 6.5च्या खाली आपण या मागील 12 वर्षामध्ये गेलेलो नाही. आणि आता एस्टिमेट तर 7.1 7.4चे पण आहेत. तर वी आर ऑन कोर्स टू बिकम, म्हणजे त्या अर्थाने आपण चौथी इकॉनॉमी बनण्याच्या दिशेने प्रवास हा आपला जो चालू काही वृद्धी दर आपला वाढता राहिलेला आहे या 12 वर्षाच्या काळामध्ये, तर तो नेमका कशामुळे झालेला आहे? काय पावलं उचलली होती सरकारने त्यासाठी? GST हा एक खूप मोठा हे होता, कारण आपल्याकडचा टॅक्स ड्युप्लिसिटी म्हणा किंवा आपल्याकडे विविध टॅक्सेस असतात, त्याच्यामुळे त्याचा डायरेक्ट परिणाम हा इज ऑफ डुईंग बिझनेसवर व्हायचा. आणि आपल्याकडे ऑलमोस्ट म्हणजे गुंतवणूकदार जे आहेत किंवा बाकीचे देश जे त्यांच्या देशातल्या इन्व्हेस्टर्सला एनकरेज करायचं, भारतामध्ये तुम्ही जाऊन गुंतवणूक करा, यासाठी भारतातले टॅक्स जी रेजिम आहे बरीचशी कायद्यांमधली ती ड्युप्लिसिटी दूर केली. आणि याच्यामध्ये GSTनी फार महत्त्वाचं हे केलं, कारण आपल्या देशाअंतर्गत GSTबद्दल जो वाद असेल तो एक वेगळा विषय आहे, पण बाहेरच्या इन्व्हेस्टर्सला आपण एक चित्रही केलं की आमच्याकडे आता एक सिंगल टॅक्स आहे आणि त्यामुळे तुम्हाला मल्टिपल टॅक्सेशन तुमचं होणार नाही. हा एक महत्त्वाचा बदल होता. आपण अलीकडेच लेबर लॉज बऱ्यापैकी बदल त्याच्यामध्ये केलेले आहे, रिफॉर्म्स केलेले आहे. विविध राज्यांमध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चरची जर गती पाहिली, जी डायरेक्ट ज्याचा इकॉनॉमीवर परिणाम होतो, 2018 पासून वर्षाला जवळजवळ 10,000 किलोमीटरचे रस्ते आपण बांधतोय, हायवेज. त्याचा एक लॉजिस्टिकल परिणाम होतो, कारण ट्रान्सपोर्टची कॉस्ट जेव्हा कमी होते, आपल्याकडे रेल्वेचं प्रचंड एक्सपान्शन या काळामध्ये झालेलं आहे. हे जे सगळे रिफॉर्म्स असतात, लिकेजेस कमी झाले, तुम्ही डिजिटल पेमेंट्सचा वापर करून आपलं डिजिटल पेमेंट्सचं आर्किटेक्चर आणि वेलफेअर डिलिव्हरी याच्यामध्ये राहणीमान सुधारण्यामध्ये तर मदतच झाली, पण त्याने पुष्कळसा पैसा वाढला. या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा इन्व्हेस्टर्सच्या कॉन्फिडन्सवर होतो, भारतामध्ये इन्व्हेस्ट करावं की नाही याच्यावर होतो, आणि भारतीय इकॉनॉमी चांगलं करते आहे, बरेचसे रिफॉर्म्स होतात आहे हा सेन्स जातो. या सगळ्यांचा परिणाम म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या, त्यांचा विश्वास वाढला गुंतवणूकदारांचा. त्यामुळे या 12 वर्षाच्या काळामध्ये परदेशी गुंतवणुकीचा ओघ नेमका कसा राहिला, आणि उत्पादन क्षेत्रात किती आणि सेवा क्षेत्रात किती? उत्पादन क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्रामध्ये तो जास्त राहिलेला आहे. एकंदरीत टोटल FDI जर आपण बघितला तर 1 ट्रिलियनच्या पलीकडे तो गेलेला आहे. 1.14 ट्रिलियन हा क्युम्युलेटिव्ह आपल्याकडे FDI मागील 20 वर्षामध्ये आलेला आहे. पण मोदींच्या काळामध्ये जर बघितलं तर जवळजवळ आपण 1 ट्रिलियनच्या जवळपास जाणारा FDI या 12-13 वर्षामध्ये आलेला आहे, आणि तो कन्सिस्टंटली वाढतो आहे. अगेन ती आपली एक 20-1 वर्षांची स्टोरी आहे. FDI सारखे येतात आहे, पण त्याच्यातली एक महत्त्वाची आणि चिंता करण्यासारखी नाही, पण ज्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जे पुढील काळामध्ये आव्हान राहील आपल्याला, जसं राहिलेलं आहे सर्व्हिस सेक्टर ज्याच्यामध्ये जास्त आहे, उत्पादन क्षेत्रामध्ये त्या मानाने कमी आहे, जो आपल्यासारख्या देशामध्ये जास्त रोजगार निर्माण करणारं क्षेत्र आहे. सर्व्हिस म्हणा किंवा कॉम्प्युटर आणि हार्डवेअर सॉफ्टवेअर याच्यामध्ये जास्त आलेले आहेत. बाकीच्या क्षेत्रांमध्ये तुलनेने कमी आहे, पण FDIचा जो इन्फ्लो आहे तो कन्सिस्टंटली चांगला आलेला, आणि याच्यामध्ये महाराष्ट्र मागील 20 वर्षामध्ये पाहिलं तर लिडिंग आहे. त्याच्यानंतर कर्नाटक आहे, म्हणजे गुजरात नाही, गुजरात 3ऱ्या नंबरवर आहे. ओव्हरऑल FDI फिगर्स चांगले आहेत. त्याचं जे आपण सेक्टरल जर डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर ते भारताची ज्या क्षेत्रांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांना जास्त जे आकर्षित करतात तेच क्षेत्र आहे. आपल्याला ज्या क्षेत्रांमध्ये ती गुंतवणूक यावी असं वाटतं तिकडे इन्फ्लो तुलनेने कमी आहे. तुम्ही ओव्हरऑल उत्पादन आणि कारखानदारी क्षेत्रामध्ये सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे, त्याच्याकडे लक्ष दिलेलं असेल. म्हणजे काय पावलं उचलली असतील, काय उचलली? हो, एक तर इज ऑफ डुईंग बिझनेस आपल्याकडे हे आहे. दुसरं म्हणजे तुम्ही सरकारचं समर्थन त्या सगळ्या गोष्टींना आहे ज्या याच्यामध्ये आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स वाढतील. आपल्याकडे बिग स्केल इन्व्हेस्टमेंट जी जसं चायनाने केलं त्या याच्यामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये असेल त्याच्यापर्यंत सरकारने इन्व्हेस्टमेंट करून बाकीच्यांना एनकरेज केलेलं आहे की याच्यामध्ये हे व्हायला पाहिजे. पण तितकी त्या याच्यामध्ये आपल्याला अजून झेप घेता आलेली नाही. याच्यासाठी पुष्कळशा गोष्टी कारणीभूत आहे. जागतिक परिस्थिती सुद्धा अशी आहे की आपल्याला मध्ये 2-3 वर्ष आपल्याला कोविडच्या याच्या प्रभावाचे सुद्धा त्याच्यामध्ये काउंट करावे लागतील. तो स्केल आपल्याकडे गाठता आलेला नाही. आपण थोडं ते सोडून विज्ञान तंत्रज्ञान याच्याकडे आपण थोडंसं वळूया. प्रधानमंत्र्यांनी अनेकदा त्यांच्या भाषणांमधून आणि आपल्या मन की बातमधून सुद्धा विज्ञान तंत्रज्ञान, डिजिटायझेशन याच्यावर पहिल्यापासून भर दिलेला दिसतो. गेल्या 12 वर्षात या क्षेत्रामध्ये किती प्रगती झालेली आहे? असे 2 भाग आहे. म्हणजे तुम्ही जर डिजिटल पेमेंट्स किंवा डिजिटल याचं म्हणत असाल
तर मोदींच्या काळामध्ये सगळ्यात म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण त्यांची कामगिरी ही राहिलेली आहे की त्यांनी त्या डिजिटल पेमेंटचं, त्यांची सगळी जी वेलफेअर इकॉनॉमी आहे त्याचं एक डिजिटल आर्किटेक्चर तयार केलेलं आहे. आणि ती प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीशी, म्हणजे एक योजनेचा दुसऱ्या योजनेशी संबंध, आणि या सगळ्या योजनांचा फायदा व्हावा यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते त्यांनी आधी जनधन वगैरे याच्यामध्ये तयार केलं. मग ते सगळं लिंक झालं आणि मग आता ही डिलिव्हरी होणार कशी लोकांच्या याच्यामध्ये, जर DBT आलं, शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये त्या PM किसान योजनेमधनं मिळतं. ह्या सगळ्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते आपण तंत्रज्ञानाचा वापर करून ते तयार केलं. आणि ते सारखं म्हणतात की ही सगळी जी ग्रोथ आहे ही टेक्नॉलॉजी एनेबल्ड ग्रोथ आपण केलेली आहे मागील 10-12 वर्षामध्ये. आणि याचा दुसरा, स्पेसच्या क्षेत्रामध्ये जर म्हणाल तर आपण प्रचंड हे केलेली आहे. म्हणजे आज आपण स्वप्न बघतो आहे की आपलं $45 बिलियन आपली स्पेस इकॉनॉमी आणखी 7-8 वर्षामध्ये होईल. 5-6 स्टार्टअप्स होते या क्षेत्रामध्ये. आता आपण जवळजवळ या क्षेत्रामध्ये 400 स्टार्टअप्स आपण स्पेसच्या याच्यामध्ये हे केलेले आहे. शिवाय आपण हेही करतो आहे की डायरेक्ट प्रायव्हेट याच्यामध्ये पार्टिसिपेशन एन्करेज करण्यासाठी किंवा इस्रोच्या फॅसिलिटीज वापरता येतील, आपण इस्रोच्या ज्या लॉन्चिंग फॅसिलिटीज आहे त्याचं ग्लोबल मार्केटिंग करू शकू, यासाठी विविध प्लॅटफॉर्म्स आणि विविध संस्थांची निर्मिती या काळामध्ये झालेली आहे. आणि याचं उद्दिष्ट हे होतं, आपण नेहमी हे म्हणतो आणि ते खरंही होतं टू ग्रेट एक्सटेंट, की इस्रो या सगळ्या कामांमध्ये असते त्यामुळे इस्रोला स्वतः रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर खर्च करायला किंवा तिकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. हे जेव्हा आपण करतो तेव्हा इस्रो पूर्णपणे त्या गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेट करू शकतं. त्यासाठी इस्रोला एनेबल करण्यात आलेलं आहे की इस्रोचे जे हे काम आहेत ते बाकीच्यांना हे करायचे. शिवाय आपण अशा प्रकारे प्रायव्हेट प्लेयर्स त्याच्यामध्ये येतील जे त्या फॅसिलिटीजचा वापर करून भारताच्या कॅपॅबिलिटीज काय आहे हे जास्तीत जास्त मार्केट करू शकतील, याची सुद्धा तयारी याच्यामध्ये केलेली आहे. आणि आपण हे $45 बिलियन हा खूप मोठा फिगर वाटतो, पण आज आपण $9 बिलियन आहे. ही जी सगळी पावलं उचललेली आहे आणि आता याच्यामध्ये तुम्ही आत्मनिर्भरतेचं आपण हे म्हणतोय, ज्या प्रकारे एक मानसिकता तयार झालेली आहे मागील काही वर्षांमध्ये की आपण फेल्युअर सुद्धा एक ऍक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा सेटबॅक मिळाला तेव्हा सुद्धा पंतप्रधानांनी स्वतः जाऊन त्यांची पाठ थोपटली. हे एक मान्य करणं आहे की या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन तुम्ही जेव्हा करता तेव्हा याच्यामध्ये कधी कधी अपयश येऊ शकतं, पण त्यांनी खचून न जाता आपण पुढे जातो. ही एक लिडरशिपची जी भूमिका आहे ही याच्यासाठी फार बहुवंशी कारणीभूत आहे की आपण याच्यामध्ये मोठं स्वप्न बघू शकतो. अंतराळ क्षेत्रात एकंदरीतच आपण अलीकडच्या काळामध्ये बऱ्यापैकी जे केले, आपण इतरांचे उपग्रह वगैरे सोडतो. एक जागतिक क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर ही एक इकॉनॉमी आहे वेगळी, तर ती कशा पद्धतीने डेव्हलप होत गेलेली आणि पुढे होऊ शकते. पुढं होण्यासाठी आपल्याला यामध्ये आणखी झेपशी घ्यावी लागणार आहे की ज्यांची सुरुवात झालेली आहे आता, मी जसं म्हणालो तसं की न्यू स्पेस इंडिया लिमिटेड नावाचं त्यांनी एक कमर्शियल जो इस्रोचे अंग आहे त्यांनी भारताच्या स्पेसच्या इकॉनॉमीचं आपली पूर्ण त्याचं आपलं जे सप्लाय ड्रिव्हन होतं ते डिमांड ड्रिव्हन कडे या काळामध्ये बऱ्यापैकी कन्व्हर्ट झालेलं आहे. त्याचा डायरेक्ट संबंध यासाठी येईल की आपल्याला ग्लोबल त्याच्यामध्ये मागणी येऊ शकते. आपल्या फॅसिलिटीजला आपण ग्लोबली कसं कमर्शियलाइज करायचं यासाठी ते पाऊल उचलण्यात आलेलं आहे. त्याआधी याच्यामध्ये इन स्पेस जे नॅशनल स्पेस प्रमोशन आणि ऑथरायझेशन सेंटर आपल्याकडे इस्रोशीच जोडलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रायव्हेट प्लेयर्सला येण्यासाठी सिंगल विंडो, जसं सरकारची विविध यांची योजना असते, तर सिंगल विंडो लायसन्सिंग अथॉरिटी आहे ते क्लिअर करतील सगळे अशा प्रकारचे प्रपोजल्स. आणि त्या याच्यामध्ये इस्रोच्या फॅसिलिटीज वापरण्यासाठी त्याच्यामध्ये जवळजवळ 500पेक्षा जास्त यांना लायसन्सेस देण्यात आलेले आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये ग्रोथ आहे हे सरकारला लक्षात आलेलं आहे. पण त्याच्यामध्ये तुमचं इस्रो हे जर मेन इंजिन असेल त्या ग्रोथचं, तर त्यांना जास्तीत जास्त रिसर्चकडे कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी मदत करणं, शिवाय इस्रोच्या ज्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत त्यांना कमर्शियलाइज करता येईल का याच्याकडे पण लक्ष दिलेलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या सरकारवरती सातत्याने टीका करतात, विरोधकांकडून होते. वस्तुस्थिती काय नक्की? म्हणजे शेतमालाचे भाव, किमान आधारभूत दर, शेतमालाची निर्यात, त्यासाठीचं लॉजिस्टिक, पायाभूत सुविधा, पुरवठा साखळी, या बाबतीत कोणत्या सुधारणा गेल्या 12 वर्षात झाल्या आणि त्याचे सकारात्मक परिणाम काय आहेत, जरा विस्ताराने सांगा. शेतकरी क्षेत्रामध्ये सरकारवर टीका होते आणि सगळ्याच सरकारांवर टीका होते, त्याच्यात काहीच हे नाही. पण वस्तुस्थिती मिक्स्ड आहे. म्हणजे जसं आपण उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्यात मोठा रिफॉर्म जो ते 3 शेतकरी कायदे आले होते तो होता, पण ते कुठल्या ना कुठल्या कारणाने सरकारला मागे घ्यावे लागले. पण त्यामधले जे रिफॉर्म्स आहेत ते काहीच झालेले नाही असं म्हणता येत नाही. बऱ्याचशा राज्यांमध्ये अशा प्रकारचे रिफॉर्म्स झालेले आहेत. कोणते रिफॉर्म झालेले? आपल्याकडे एक नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केटिंग नावाचा प्लॅटफॉर्म आहे.
जवळजवळ 2000 देशभरातले जे ॲग्रिकल्चर मार्केट्स आहेत ते त्याला लिंक करण्यात आलेले आहेत. हा एक रिफॉर्म त्या 3 कायद्यांपैकी एका कायद्यामध्ये हा म्हटला होता. अर्थात तो सेंट्रली हे होता, पण आता असे बरेचसे राज्यांमध्ये आता तुम्ही ई मार्केटवर जाऊ शकता, वेगवेगळ्या राज्यांनी तिथले आपापल्या लिस्टिंग पातळीवर बघू ते शकता, भावांची तुलना करू शकता, कुठल्या राज्यामध्ये किती भाव आहे, कुठल्या प्रोडक्शनला किती हे आहे ती याची हे करू शकता. ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड तयार करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्या शेतीच्या क्षेत्रामध्ये जे बरेचसे गंभीर आणि फार बऱ्याच काळापासून चालू असलेले प्रश्न, जसं की पेरिशेबल गुड्स असतात, नॉन पेरिशेबल गुड्स असतात, त्यांच्यासाठी कोल्ड स्टोरेजेस निर्माण करणं, वेअर हाऊसेस निर्माण करणं, ही व्हॅल्यू चेन निर्माण करणं आपल्याकडे. कारण एक 90च्या दशकामध्ये जे आपल्याकडे आर्थिक सुधारणा झाल्या त्याचा एक दोष म्हणता येणार नाही, पण त्याचा एक कृषी क्षेत्राला जो त्याचा फायदा व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये खाजगी गुंतवणूक आलेली नाही. त्यामुळे ते गुंतवणुकीचा भार सरकारला घ्यावा लागलेला आहे. आणि म्हणून मग आपल्याला फ्रिक्वेंटली असं दिसतं की कर्जमाफी किंवा ह्या, कारण की ज्या क्षेत्रामध्ये खाजगी गुंतवणूक येते त्या क्षेत्रामध्ये फक्त सरकारची गुंतवणूक याच्यावर तो त्या क्षेत्रातला जो केंद्रबिंदू आहे शेतकरी तो अवलंबून राहत नाही. पण सरकारला तो भार सोसावा लागल्यामुळे हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहे, कोल्ड स्टोरेज निर्माण करणं, ती व्हॅल्यू चेन निर्माण करणं, हे सरकारच्या क्षमतेच्या पलीकडची कामं आहेत. कारण सरकारला बऱ्याचशा इतर गोष्टी करायच्या असतात. आणि यामध्ये खाजगी गुंतवणूकदार तेव्हा येईल जेव्हा याच्यामध्ये सरकारने कुठल्या प्रकारचा असा विशिष्ट फंड तयार करून जो यांनी केलेला आहे, ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड जो आहे, त्या माध्यमातून जर सरकारने ती व्हॅल्यू चेन निर्माण केली तर मग खाजगी गुंतवणूकदारांना ते विश्वासक आश्वासक वाटेल आणि मग ते येतील. आणि आपल्याकडे मोठे मोठे कॉर्पोरेट्स आहेत ज्यांना या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना गुंतवणूक करायची आहे. पण सरकारने जर ही भूमिका घेतली की हे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं तर ते गुंतवणूक करण्यास इच्छुक होतील. त्या दृष्टीने या सरकारने मूल्य साखळीचा भाग जो आहे तो घडणारी गोष्ट आहे, पण प्रयत्न साठवणुकीचा जो भाग आहे, कोल्ड स्टोरेजेस वगैरे, तर आता त्याची संख्या वाढली आहे गेल्या 12 वर्षांमध्ये. त्याची संख्या बऱ्यापैकी वाढते आहे. त्याच्यामध्ये अडचणी पण आहेत, कारण की त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर हा आपल्याकडे राज्यांचा पण विषय आहे. त्याच्यामुळे प्रत्येक राज्य किती त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतं यावर सुद्धा ते अवलंबून आहे. डायरेक्ट असिस्टंट मिळण्यासाठी PM किसान योजना आहे आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये सुद्धा डिजिटल याचा वापर करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभ देण्यात येतो आहे. शिवाय त्यांचं जे प्रोड्यूस ते विकतात आहे त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना त्याची जी किंमत मिळते ती त्यांच्या खात्यामध्येच मिळते. याच्यामुळे आपल्याला अशी इम्प्रेसिव्ह हे दिसण्यापेक्षा हे इन्क्रिमेंटल बेनिफिट्स जे आहेत ते पुष्कळ अंशी शेतकऱ्यांच्या याच्यापर्यंत पोचतात आहे. आणि आपण एक ओव्हरऑल टीकाकारांचं असं हे असतं की ॲग्रिकल्चर याच्यामध्ये फार हे नाही, कारण जर तुम्ही शेती क्षेत्राकडे सरकारने सारखी त्यांना मदत करत राहावी अशा दृष्टीने आपण जर बघत असू तर आपण प्रॉस्पेरिटीचं म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं किंवा शेतकऱ्यांनी आणखी मोठं स्वप्न बघायचं, त्यांच्या शेतीचा वापर करून आणखी त्यांचं उत्पादन वाढवायचं, उत्पन्न वाढवायचं, जेणेकरून प्रॉस्पेरिटीकडे ते बघू शकतील. आपल्याकडे सबसिस्टन्स फार्मिंगवर जास्त जोर दिलेला आहे आणि सरकारकडनं ज्या अपेक्षा असतात सगळ्या त्या तितक्या लिमिटेड असतात की शेतकऱ्यांनी जगलं पाहिजे आणि त्यांना फक्त सस्टेनन्स लेवलला हे केलं पाहिजे. याच्या पलीकडे येणाऱ्या या गोष्टी आहेत आणि त्या या सरकारने भरपूर केलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या बाबतीतच टीका होते असं नाही. आता शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य ह्या गोष्टींवरचा खर्च, सरकारचा जो काही खर्च असतो, अर्थसंकल्पित तरतूद असते, ती कमी कमी होत चालली. ही ओरड आपण कॉलेजला होतो त्यावेळेसपासून ऐकतो. बरोबर. गेल्या काही दशकांपासूनचा हा प्रकार आहे. तर त्या बाबतीत गेल्या 12 वर्षांमध्ये काय फरक पडला? विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी आणि शेवटच्या माणसापर्यंत त्याचा लाभ पोहोचवण्यासाठी कोणत्या उपाययोजना गेल्या 12 वर्षात राबवल्या आणि त्याचा लाभ किती लोकांपर्यंत पोहोचला, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला? हो, शेवटच्या माणसापर्यंत म्हणजे मोदी सांगत असतात की प्रत्येक योजनेचा उद्दिष्ट अंत्योदय आहे आणि ते राजकीयदृष्ट्या आणि सरकारी कल्याणकारी योजना ज्या आहेत त्यांना एक ग्रँड फिलॉसॉफी देण्याचा सुद्धा प्रयत्न आहे. पण त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा योजना आहे अंत्योदयाची जी फिलॉसॉफी आहे त्याला मूर्त स्वरूप देणाऱ्या ठरलेल्या आहेत. म्हणजे आपण पाहिलं की 387 आपल्याकडे मेडिकल कॉलेजेस होते जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा, आता 780 जवळजवळ झालेले आहेत, दुप्पट झालेले आहेत. आता एम्स जे होते ते 7 वरून 23 वर गेलेले आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी जिथे एम्स उघडण्यात आलेले आहे त्यांच्यासाठी सरकारने विविध नियमांचं रिलॅक्सेशन देऊन की एम्सचा स्प्रेड असा असला पाहिजे की
त्याच्यामध्ये एकच राज्य नाही तर 2-3 राज्य, शेजारची राज्य त्याचा फायदा घेऊ शकतील असा त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. 530 मिलियन म्हणजे जवळ 57.78 कोटी ही मागच्या वर्षीचा फिगर आहे. आणखी त्याच्यामध्ये वाढली असतील, जवळजवळ 60 कोटी पण म्हणायला हरकत नाही. हा जो खर्च आहे अर्थसंकल्पित तरतूद, तर त्याच्या बाबतीमध्ये या 12 वर्षात परिस्थिती बदललेली आहे, किती बदललेली आहे आणि नक्की कशा पद्धतीने बदललेली आहे? बऱ्यापैकी परिस्थिती बदललेली आहे. कारण या सगळ्या सरकारचा दावा असा आहे की आम्ही याच्यामधले लिकेजेस कमी केले आहेत, त्यामुळे ते सगळे पैसे आम्ही त्याच्यामध्ये डायरेक्ट केलेले आहे. म्हणजे 1.7 वगैरे आपला GDPचा एक हे होता जो शिक्षण आणि याच्यावर खर्च होता, तो आता 2% पलीकडे गेलेला आहे. आणि हे कन्सिस्टंटली मागील 10-12 वर्षामध्ये होत आहे. आणि आपण त्याच्यामध्ये वाढ होते आहे. आणि ज्याला आपण सोशल वेलफेअर म्हणतो त्या याच्यामध्ये आता 40 कोटी लोक जवळजवळ आयुष्यमान भारतमध्ये कव्हर होतात आहेत. ह्या सगळ्या इम्प्रेसिव्ह फिगर्स हे अलोकेशन वाढल्याशिवाय होणार नाही. 80 कोटी लोकांना जर आपण अन्नधान्य देऊ शकतो आहे तर ते डायरेक्ट मिळतं आहे त्यांच्या खात्यामध्ये. विविध योजनांमध्ये डायरेक्ट तुम्ही बेनिफिट ट्रान्सफर करता आहे. हा त्या विविध सोशल याच्यामध्ये वाढलेलाच हे आणि बजेटरी अलोकेशन त्याला वाढलेले आहे, हाच त्याचा पुरावा आहे. कारण या बहुतांश योजना या केंद्र पुरस्कृत आहे, त्याच्यामध्ये राज्य सरकारांचं पार्टिसिपेशन आहे, पण आयुष्यमान योजना असेल सगळ्या योजना त्याच्यामध्ये केंद्र सरकारचं पुरस्कृत योजना असल्यामुळे त्यांच्यामध्ये केंद्राच्या बजेटमध्ये त्याची तरतूद वाढतेच आहे कन्सिस्टंटली. महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं कोणत्या योजना आणल्या, त्याचा लाभ आतापर्यंत किती महिलांना झाला आहे? मोदींच्या सगळ्या वेलफेअर आर्किटेक्चरचा केंद्रबिंदू या महिला आहेत. आणि जवळजवळ आता 12 कोटी आपल्याकडे टॉयलेट्स बांधण्यात आलेले आहेत. आणि 14 कोटी आता ते घर जल योजनेमध्ये कनेक्शन्स आपण दिलेले, हर घर जल योजनेमध्ये आता LPG कनेक्शन दिले आहेत उज्ज्वला योजनेमध्ये. या बहुतांश योजनेचा केंद्रबिंदू महिला आहेत. आणि याच्यामध्ये जसं आपण राजकीय प्रतिनिधित्वाचं एक आपल्याकडे भूमिका असते, महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. यासाठी समाज तयार करण्यासाठी महिला नेतृत्व कसं तयार होईल यासाठी तुम्ही सामाजिक इन्फ्रास्ट्रक्चर ते आहे का, महिलांना तुमच्या विकासाच्या सगळ्या कल्पनांमध्ये किंवा विकासाच्या मॉडेलमध्ये त्यांना स्टेक होल्डर ते आहेत असं वाटतं का, हे त्यांना वाटू देणाऱ्या योजना आहेत. जेव्हा तो हा 50% जो वर्ग आहे हा त्याला स्टेक होल्डर आहे असं वाटेल तेव्हा त्यातनंच नवीन नेतृत्व तयार होईल. त्यामुळे त्यासाठीची राजकीय प्रतिनिधित्वासाठीची जी सामाजिक भूमिका आहे ती मोदींनी या विविध याच्यातनं तयार केलेली आहे आणि महिलांचा विश्वास वाढण्याचं काम यातून अर्थातच. मगाशी तुम्ही कोरोनाचा उल्लेख केला तर आर्थिक विषयाच्या दृष्टीने केला, पण गेल्या 12 वर्षामध्ये अशा काही नैसर्गिक आपत्ती आल्या, मानवनिर्मित आपत्ती आल्या, त्यात कोरोना असेल, आताच हे तेल संकट असेल, अतिवृष्टी असेल, या संकटांना हे सरकार कशा पद्धतीने सामोरं गेलं? नैसर्गिक आपत्ती आणि ज्याबद्दल फारसं फोरकास्ट नाही करतायत किंवा हे, आणि कोरोना, या कोरोना एक तर जगावेगळाच सगळं आव्हान होतं. त्याबद्दल बोलायचं झालं तर आपला साईज बघता, आपली लोकसंख्या बघता आणि आपल्या देशात समाजामध्ये शिस्त निर्माण करणं, कोरोनासारख्या जगावेगळ्या आणि कदाचित बऱ्याच मागील शतकानुशतकं न आलेल्या एखाद्या आव्हानाला त्या समाजाला तयार करण्याची भूमिका, याच्यामध्ये मोदींचं राजकीय नेतृत्व आणि मोदींचं आश्वासक नेतृत्व बऱ्याच अंशी जबाबदार होतं. कारण त्यांनी त्यांचं राजकीय कॅपिटल वापरून समाजाला त्या आव्हानासाठी तयार केलं. तेच राजकीय कॅपिटल वापरून आपल्याकडे वॅक्सिनची निर्मिती झाली आणि निर्मिती इतकी झाली की आपण ती बऱ्याचशा गरजू देशांना ती पुरवली. अशा प्रकारे झाली की अगेन तिथे राजकीय नेतृत्वाची ही कमाल होती, हे त्यांचं कौशल्य होतं की लोकांना ते वॅक्सिन घ्यावं हे आश्वासक वाटलं. वॅक्सिनेशनचा कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे, कार्यक्षमपणे सरकारने राबवला. शिवाय बऱ्याचशा देशांनी इन्क्लुडिंग अमेरिका कोविडच्या काळामध्ये असे काहीतरी इकॉनॉमिक बेलआउट पॅकेजेस दिले त्यांच्या याच्यामध्ये की त्यांचे दुष्परिणाम त्यांना नंतर भोगावे लागले. आपल्या देशामध्ये बऱ्याच यांनी म्हणून, आणि त्याच्यामध्ये बरेचसे अर्थकारणी सुद्धा होते, त्यांनी म्हटलं की भारताने सुद्धा त्यांचं अनुकरण करायला पाहिजे, इंडस्ट्रीला म्हणा किंवा लोकांना म्हणा डायरेक्ट आपण मदत करायला पाहिजे कोविडच्या काळामध्ये. ती न करता आपण या सगळ्या मेजर्सवर भर दिला, त्याचे आपल्याला चांगले परिणाम नंतर बघायला मिळाले. त्यामुळे आपली इकॉनॉमी सुद्धा आता कोविडच्या काळापासून हे झाली आहे. नॅचरल डिझास्टर्सचं म्हणाल तर आपल्याकडे त्याच्याबद्दलची आधीची सूचना मिळण्याचं तंत्रज्ञान आपण वाढवलेलं आहे. आता ओडिसामध्ये म्हणा, वेस्ट बेंगॉलमध्ये म्हणा, मागील काळामध्ये जे सायक्लोन्स वगैरे आले त्याच्यासाठी आपल्याला तयारी करायला, लोकांना तिथनं हलवण्यासाठी, सुरक्षित ठिकाणी त्यांचं स्थलांतर करण्यासाठी आपण त्या तंत्रज्ञानाचा वापर करून ते केलं. त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये आपण जर पाहिलं तर त्या नैसर्गिक आपत्तींनी जेवढं नुकसान केलं असतं किंवा आधी आपल्या देशामध्ये केलेलं आहे तितकं नुकसान या काळामध्ये झालेलं नाही आहे.
आणि याच्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, याच्यासाठी सरकारी यंत्रणेला तो वापर करण्यास एनकरेज करणं आणि तो वापर केल्यानंतर मग त्याचा डायरेक्ट लोक आपली यंत्रणा कशी कार्यक्षम होऊ शकते ते हे जीवितहानी दाखवणं. टाळणं आणि वित्तहानी सुद्धा जमेल तेवढी कमीत कमी कमीत होऊ देणं. कमी या करण्यात बाबतीतली सिद्धता सक्षमता बरोबर. आपली वाढलेली आहे. धन्यवाद. अनेक मुद्द्यांवर आपण सविस्तर माहिती दिली. आणखी बरेच मुद्दे आपल्याला घ्यायचे आहेत, मात्र वेळेची मर्यादा आपल्याला पाळावी लागेल. त्यामुळे आज आपण इथंच थांबूया. इतर मुद्द्यांवर आपण पुढच्या म्हणजे उद्याच्या भागात अधिक चर्चा करूया. आज आपण इथं उपस्थित राहिलात आणि चर्चेत उपस्थित झालेल्या सगळ्या मुद्द्यांवर अत्यंत तपशीलवार माहिती दिली. त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक धन्यवाद. 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 याबरोबरच हा विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे.